बघा कंपॅरिझन होईलच, आपण ते थांबवू शकत नाही. ऍक्च्युली ते थांबवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तो एक सवयीचाच नाही तर स्वभावाचा भाग होऊन गेलेला आहे. आपण कुणाला कुणाशी कम्पेअर करतो, कुणी आपल्याला कुणाशी कम्पेअर करतो. आणि कंपॅरिझन म्हटलं म्हणजे एकाला टेन्शन येतं, दुःख येतं, एखाद्याचं मन दुखतं. चांगली गोष्ट सांगायसाठी वाईट गोष्टीचं एक्झाम्पल द्यावं लागतं, वाईट गोष्ट दुरुस्त करण्यासाठी चांगल्या गोष्टीचं एक्झाम्पल द्यावं लागतं. मग कंपॅरिझन तिथे आलं. एकाच फील्डमध्ये आहे म्हणून कंपॅरिझन होतं, एकाच नात्यात आहे, नात्यात सारखेपणा आहे म्हणून कंपॅरिझन होतं, एकाच फॅमिली मधली आहे म्हणून स्टेटस वरून कंपॅरिझन होतं, एकाच वयाची आहे म्हणून ऍक्टिव्हिटीज वरून कंपॅरिझन होतं. पण एक गोष्ट आपण नक्कीच थांबवू शकतो, स्वतःला इतरांशी कम्पेअर करणं. म्हणजे जो मनात न्यूनगंड निर्माण होतो तो होणार नाही, किंवा मनात तयार झालेला न्यूनगंड आपल्याला काढता येईल. आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण स्वतःला ज्या व्यक्तीशी कम्पेअर करतो त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्या व्यक्तीची सराउंडिंग वेगळी आहे, त्या व्यक्तीची थिंकिंग वेगळी आहे, लोकॅलिटी वेगळी आहे, त्या व्यक्तीची वे ऑफ लिव्हिंग ही डिफरंट आहे. आणि कंपॅरिझन करायचं झालं तर आपल्याला स्वतःचं कंपॅरिझन स्वतःशी करायचं आहे आणि आपला बेस्ट ऑफ बेस्ट व्हर्जन आपल्याला समोर आणायचं आहे.